चेंज करत असताना मार्क पाहिला स्टोमकवर, मलाही माहिती नव्हता. मला काहीतरी वॉर्म वाटला ॲज अन तो ॲक्टमध्ये असल्यामुळे तो मला कळाला नाही की काय झालं. बाहेर आल्यावर कळालं तो मला तिथं मार्क आहे, अजूनही मार्क आहे, तो तसाच मार्क आहे. तो ॲसिड कुठेतरी फ्लो होत होता तो वॉटरमध्ये आणि ते वॉटर त्यामुळे ॲसिडमुळे तो बर्न झाला. तो बर्नचा मार्क अजूनही आहे. खूप स्वागत सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही असा विषय घेऊन येत आहे. कारण का ना खूप दिवसांनी मी भारूड असं लाईव्ह बघितलं ट्रेलर लॉन्च इव्हेंटला. सो ह्या मागची कल्पना काय होती, कारण का मराठी म्हणून सगळ्यांना तिकडे असा अभिमान वाटत होता की यार किती भारी आहे हे. सर काय कल्पना होती त्या मुळात ते भारूड सादर करायची? एक स्ट्रीट प्ले होता तो. बेसिकली एक असा विषय घेतला की प्रमोशन हा पॅटर्न जो आहे तो थोडा वेगळ्या पद्धतीत घेऊन जायचा होता. जरा ओल्ड इज गोल्ड म्हणू शकतो याला. जे आपल्या लोककला होत्या, ज्या आपण सकाळी जे म्हणतो ना वासुदेव यायचे, त्यानंतर गोंधळी यायचे, पोतराज यायचे, पण त्यातला हा एक स्ट्रीट प्ले पण आम्ही तो आणलाय आणि प्रमोशनसाठी आम्ही तो वापरतोय. आणि त्याचा इम्पॅक्ट असं पडतं की लोकांना ते ॲक्च्युली टच होते. बॉन्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ब्लेसिंग्स पण हवं त्यामुळे त्यांच्याकडून, कारण एक पॉझिटिव्ह एनर्जी पण ही महत्त्वाची असते. आणि थोडं मला वाटतं की जर सोपं पडतं आपण डायरेक्ट ऑडियन्सच्या समोर जातोय हे घेऊन जाताना, तर मला असं वाटतं हे केलंच पाहिजे. त्यामुळे आम्ही ते स्ट्रीट प्ले आम्ही सुरू केलं ह्या सिनेमासाठी. येस. आणि सुरुवातीला आम्हाला ना नाव जेव्हा अवकारिका असं इंग्लिशमध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा पटकन प्रोनन्सिएशन कळत नाही की नक्की नावाचं प्रोनन्सिएशन काय. पण जेव्हा त्याचा अर्थ कळला ना तेव्हा वाटलं यार किती भारी आहे. आपण नेहमीच जे इझिली आपल्याला कळेल अशा नावांकडे जातो. विराट, तुला आम्ही अनेक भूमिकांमधून बघितलं आहे, तशीच ही भूमिका ही खूप सिरियस आणि त्या झोनमधली आहे. खरं तर असं होतं की आपल्याला सफाई कर्मचाऱ्यांबद्दल रिस्पेक्ट आहे, पण तो आत्ता अजून वाढला आहे. आता येताना दादर स्टेशनला ना मला काका होते जे सफाई करत होते आणि त्यांना मी जस्ट थँक्यू म्हणून आले. कारण का ह्यामुळे असं वाटतं की नाही यार त्यांना थँक्यू बोललं पाहिजे. सो विराट, ही भूमिका किती वेगळी आहे आणि काय चॅलेंजेस खूप आहेत, त्याबद्दल आपण बोलूच, पण काय सांगशील या भूमिकेबद्दल? सगळ्यात पहिला म्हणजे थँक्यू फॉर हॅव्हिंग अस हिअर. भूमिका खूपच वेगळी आहे. वेगळी अशा करता आहे की जसं तू म्हटलीस की तुला येताना लोक दिसली, तू जसं बघतेस तेच दिसतं ना जग तुला. ते तिथंच असतं पण आपण आयडेंटिफाय करत नाही. तसेचे सफाई कामगार आहेत. कचरा म्हटलं की आपण लांब पळतो, आपण कधीच प्रोॲक्टिव्हली त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करत नाही. म्हणजे मला जेवढं माहिती आहे आपण सगळे. सो ते तिथंच होते. ते रादर सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्या समोरच करत होते आणि करतील सुद्धा. आपलं लक्ष नव्हतं. आणि फिल्म ही अशी प्रोसेस आहे की ज्या निमित्तानं असं काहीतरी अनुभवायला मिळतं, जगायला मिळतं, जे आपण इग्नोर करत असतो, अवॉइड करत असतो, और आपलं लक्ष तिसरीकडे असतं. सो हे तसेच सफाई योद्धा जे आहेत ते रिलेंटलेसली परोपकारी भावनेनं आजपर्यंत कार्यरत आहेत, इथून पुढेही राहतील अशी माझी अपेक्षा आहे. नसतील तर आपलं म्हणजे खूप अवघड आहे. आणि त्यामुळं ह्या कचऱ्याचं जग आणि कचरा कामगारांचं आयुष्य अजिबात माहिती नव्हतं मला क्लोजली. मला माहिती होतं, मला आयडेंटिफाईड होते, मला एक रिस्पेक्ट होता जसं तू म्हटलीस. बट तो आता आपण काम त्यांचं बघायला, त्यांचं आयुष्य जगायला ज्यावेळेला फिल्मच्या निमित्तानं आपल्याला संधी मिळते, त्यावेळेला तुम्ही ते काय करतायत, कसं करतायत, काय इमोशन्स आहेत, कसं जगतायत, त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम काय आहेत, ह्याच्यावरती आपण फोकस करायला लागतो. आणि मग कळायला लागतं की यार वी शुड बी ग्रेटफुल फॉर व्हॉट वी हॅव. दे आर हॅव्हिंग अ टफ टाईम आणि यट ते एका स्माईलनी ते फेस करतायत दररोज. आणि ज्या कचऱ्याला आपण हात लावत नाही तो ते आपल्या घरचा सोडा, ते सगळ्या आपल्या गावाचा, आपल्या शहराचा, आपल्या देशाचा कचरा दररोज हँडल करतात. आणि त्यामुळंच मला ही भूमिकाही तेवढीच महत्त्वाची वाटलेली ज्यावेळेला सरांनी सांगितलं त्यावेळेला. आणि त्यांचं इंटेन्शन आणि त्यांचं जे कन्व्हिक्शन होतं ह्या विषयाला घेऊन ते फार स्ट्रेट होतं आणि सरळ होतं. त्यांना हा प्रॉब्लेम कुठेतरी बोचत होता, त्यामुळे त्यांनी फिल्म काढली आहे. सर सी आहेत तुम्हाला माहिती आहे, बट ते हे करायचं म्हणून 4-5 वर्ष अभ्यास करून आलेत आत्ता. आणि त्यात त्यांचं इंटेन्शन कधीच हल्लं नाही. ही इज नॉट हिअर फॉर अ कमर्शियल गेन मे बी, बट त्यांना ते ह्या बाबतीत काहीतरी बोलायचं आहे, सगळ्यांशी ते शेअर करायचं आहे आणि सगळ्यांना आता एक आरसा दाखवायचा की हा कचऱ्याचा प्रॉब्लेम कुठल्या लेवलला जाऊ शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळं मला असं वाटतं की ती भूमिका माझ्यासाठी अत्यंत स्पेशल झाली आणि त्या निमित्तानं मला सुद्धा भरपूर शिकायला मिळालं आहे. येस. आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एक पुश लागतो सर, की म्हणजे त्याशिवाय आपण बॅक ऑफ द माइंड ती बोलतो ना आपण, ती चळवळ सुरू नसते. पण अवकारिका हा सिनेमा करायच्या आधी जेव्हा तुम्ही ठरवलं की असा विषय आणतोय, रिअल लाईफमध्ये काय इन्सिडेंट घडला होता या टॉपिकला घेऊन असं काही?
पुश फार वेगळा आहे. विश्वास बसेल कितपत हा विषय. आता जेव्हा विषय निवडला की आपल्याला सिनेमा करायचा आहे आणि आपण कसं माझ्या कामात मी असल्यामुळे कसं की जेव्हा स्क्रिप्ट लिहायला घेतलं तर कसं कधी कधी गॅप पडायचा कारण रेग्युलर रुटीनवर. पण जेव्हा जेव्हा बाहेर पडायचो तेव्हा असं व्हायचं की नाही का जणू काही कचरा बोलतोय माझ्याशी. बऱ्याच ठिकाणी जात असताना मला ते नदी दिसलं नदी बोलतोय माझ्याशी, डोंगर दिसलं डोंगर बोलतोय माझ्याशी. म्हणजे ते म्हणजे तुला एक काम दिलंय रा तू का करत नाही. म्हणजे मला पुश इथून पण भेटलेले की निसर्गाकडून पण भेटलेले. दुसरा असा विषय की जेव्हा ही प्रोसेस चालू होती तेव्हा सफाई कर्मचाऱ्यांना भेटलो आम्ही. जेव्हा भेटल्यानंतर हा विषय असा लक्षात आला की खूप गहरा आहे. म्हणजे कितीतरी वर्ष लोक 20-20, 30-30 वर्ष काम करतात आहे पण त्यांना असं कोण बोललं नसेल. म्हणजे तेवढ्या आतमध्ये म्हणजे त्यांना ते रुटीनमध्ये ते यूज टूत म्हणजे लोक काय वगैरे असेल वगैरे काय. पण जेव्हा बोलताना ते लक्षात येतं की कोणतरी विचार करते आमचं हा एक विषय आहे की आणि त्यांना चांगलं वाटते. आणि डोळ्यातनं अश्रू वगैरे यायचे म्हणजे फार ते पाणावलेले डोळे बघून तर ते चैतन्य निर्माण व्हायचे. अरे यार खरंच केलं पाहिजे आपण. नाही म्हणजे गेले 5 वर्ष म्हणू शकतो की टोटली आजही तेवढंच पॅशन आहे. म्हणजे आज तुम्ही म्हणता की मी 5 वाजता उठून जर मला सफाई कर्मचारी आम्ही भेटायला जातो. आम्ही गेले 3 वर्ष झाले आम्ही भेटतोय. 6 ते 10 रुटीनच होता. सफाई कर्मचाऱ्यांना भेटा, ते नंतर आपण गार्डनमध्ये लोकांना सांगा. अराउंड 10,000 तरी आपण सफाई कर्मचारी भेटलोय, पर्सनली असंच भेटणं बोलणं वागणं चालणं सगळं काय. एकंदरीत असं वाटतं की नाही का एक तर ती आमच्यासाठी फार मोठी ताकद होती की त्यांची जी मनातली जी आर्त लपली आहे ना ती आर्त आमची कुठेतरी ना ती ताकद बनली आहे. मला वाटतं डेफिनेटली या सिनेमानंतर नाही का ते खूप रिलॅक्स होतील आणि जी बॉन्डिंग जे आहे ते बॉन्डिंग एकत्र येईल. म्हणजे आपण नाही काय होतं की ते आणि आपण कुठेतरी फार दूर आणि काय करतात ते आपल्यासाठीच करतात ते किंवा आपल्याला जगायचं असेल आपल्याला पोषक वातावरण पाहिजे तर ते फार महत्त्वाची भूमिका निभावतात तिथं आणि आपण फक्त सपोर्ट करायचं आहे. एकदम साधं गणित आहे, असं वेगळं काही रॉकेट सायन्स नाही आहे. मला असं वाटलं की हेच इन्स्पिरेशन होतं माझ्यासाठी की खरं हा वेगळा होऊ शकतो. कारण कसं असतं की सिनेमा हे फार मोठा म्हणजे खूप मोठा विषय आणि सगळी कमर्शियलाइज आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये एक चार्टर्ड अकाउंटंट येणे वगैरे फार वेगळा विषय. म्हणजे बेसिकली ह्या इंडस्ट्रीमध्ये येणे मला माहीत नाही मी कुठपर्यंत जाईल वगैरे वाट पण मला एक विषय मांडायचा होता आम्ही तो विषय घेऊन आलो. आता विषय जसं एकदा रिलीज झाला काय आला मी माझ्या कामात परत रुजू होईल सीएच्या. येस आणि ट्रेलर लॉन्चलाही आम्ही सगळे इमोशनल झालो होतो कारण का एक्सपेक्टेड नव्हतं की असं काही दिसेल. आम्हाला असं वाटलं की एक नॉर्मल लाईफ असेल पण ॲक्च्युअल व्हिज्युअल्स तुम्ही दाखवले होते ज्याच्यामध्ये खरंच तो जो कचरा आपण डंप करतो तिथे जाऊन तुम्ही शूट केलं आहे. मला कलाकारांकडनं ऐकायला आवडेल. तुम्ही आय गेस रोहित तू तिथे तुझा तो सीन आहे तिथे आणि विराटचाही सीन आहे. मला त्या सीनबद्दल जाणून घ्यायला आवडेल किती म्हणजे आपण घरातला आपला कचरा उचलताना कधी आपण हे करतो की यार नाही आई तू कर प्लीज आपण असं करतो पण तिथे जेव्हा शूट करायचं होतं आणि ऑलरेडी कचऱ्याचं तिकडे डंप केलेलं आहे तेव्हाच एक्सपिरियन्स मला जाणून घ्यायचा आहे. ॲक्च्युली फिल्मला मी गेल्या 5 वर्षापासून कनेक्टेड आहे आणि फिल्म करत असताना एक्सपिरियन्स जे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या अडीअडचणी आहेत खूप जवळून पाहिलेले आहेत कारण आम्ही त्यांच्यासोबत राहिलो आहे आणि जे ते काम करतात तेच डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. फिल्ममध्ये कुठेही VFX नाही आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की ते जे डंप दिसते ते खरंच डंप यार्ड आहे, कुठे आर्टिस्टिक बनवलं गेलेलं नाही आहे. आम्ही तिथे 80-90 लोकांची आमची टीम होती आणि तिथं जसं विराट सरांचं तुम्ही फिल्ममध्ये पाहताल त्यांचं तिथून इंट्रोडक्शनचं सीन आहे तिथून आणि तिथे काम करत असताना स्टार्टिंगला आम्ही जेव्हा गेलो दॅट वॉज व्हेरी म्हणजे विचारच्या पलीकडे होता. गेल्यानंतर आम्हाला हे काय आणि एक ॲक्टर म्हणून एक ते भूमिका म्हणून ते डिलिव्हर जे आहे जे करायचं आहे ते तर आम्ही पूर्ण रेडीच होतो त्यासाठी. म्हणून आम्हाला कुठे काही आम्हाला असं वाटलं की नेचरचं कुठेतरी साथ आहे, नेचरची कुठेतरी ब्लेसिंग्स आहेत म्हणून ते डिफिकल्ट शूट होतं पण खूप इझी वेनी झालं. आणि शूट करत असताना आम्ही तिथे जेवलो सुद्धा. आम्ही दोघांचा जेवणाचा सीन आहे. ते दररोज तिथं जेवतात पण ॲज अन ॲक्टर एक दिवस जेवल्यावर आपल्याला कळतं की अरे काय किती डिफिकल्टमध्ये कसं जगतात ही लोक. की सॅल्यूट आहे त्यांना खरं. दे आर रिअल वॉरियर्स. आपण कुठेतरी विसरतोय त्यांना. आणि आम्ही नाल्यामध्ये शूट केला, चेंबरमध्ये शूट केला का कारण रॉ स्टिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि फिल्म खूप एंटरटेनमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप इझी आहे आणि एक प्रेक्षकसाठी एक ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप म्हणजे सगळंच आहे, फुल ऑफ पॅकेज आहे. म्युझिक छान आहे त्यामध्ये, BGM फिल्मचं BGM साऊथला झालेलं आहे आणि फिल्मला सर्टिफिकेट आहे. इट्स फुल ऑफ पॅकेज. एक मॅसेज ओरिएंटेड फिल्म आहे. मी इतकी श्युरिटी देतो की फिल्म पाहिल्यानंतर 90% पीपल विल चेंज. दे विल नॉट थ्रो गार्बेज एनिवेअर. फक्त डस्टबिनमध्येच टाकणार. दॅट इज माय श्युरिटी.
नाईस. आणि खरं तर ना एक मुलगी म्हणून म्हणजे मुलंही स्वच्छताप्रेमी असतात, पण मुली जरा जास्त असतात. मलाही OCD आहे तसं बघायला गेलं तर. पण प्रिया मॅम तुम्हाला विचारायला आवडेल की ना आपण घरात नीटनेटकं ठेवणं आपलं एक काम असतं, पण ही भूमिका कशी आहे? तुम्ही विराटच्या आय गेस वाईफचा रोल प्ले करताय, तर ती भूमिका कशी आहे? घरात स्वच्छता स्त्रीलाही लागतेच, तर मुळात तुमचं हे कॅरेक्टर कसं आहे? अवकारिका या चित्रपटामध्ये मी सत्या, त्याची पत्नी आहे शालिनी, तर तिची भूमिका साकारत आहे. आणि जिचं एक छोटं कुटुंब आहे, नवरा, 2 मुली आणि छान आनंदी आयुष्य ते जगत आहेत. खूप प्रामाणिकपणे काम करणारा असा सत्या सफाई योद्धा आहे असं मी म्हणेन. आणि त्यांची दैनंदिन कामं आणि त्या सगळ्या त्या आयुष्यामध्ये तो गुरफटलेला आहे. आणि त्या ह्याच्या आधारावरती स्वच्छता या विषयावरती भाष्य करणारा हा चित्रपट आहे. जसं आत्ता तू म्हणालीस की स्त्री घरातली, तर मुळातच स्त्रिया खूप स्वच्छ लहानपणापासूनच, माहीत नाही पण असतात की त्यांना सगळ्या गोष्टी नीटनेटक्या अगदी जागेवर ठेवलेल्या आणि सगळ्या गोष्टी अतिशय क्लीन लागतात. तर मला असं वाटतं की हेच प्रत्येक घरातलं एक हे आहे सोर्स, की ती स्त्री जर का तशी असेल तर बघ ती मुलांना शिकवते. आणि मुलं ही आईकडे बघून शिकत असतात की आपल्याला घरात कसं वागायचंय, काय करायचंय, ते बघत बघत मोठी होतात. तर त्या स्त्रीच्या निमित्ताने ते घर छान असतं. त्या घरामुळे बाय डिफॉल्ट ती सोसायटी छान होते. सोसायटी छान झाली तर ती सिटी छान होईल, सिटी छान झाली तर आपलं स्टेट छान होईल, एक देश सुधारेल. तर ती सुरुवात सगळ्यांनी मला असं वाटतं की आपल्यापासून केली तर खूप चांगलं आहे, ती करायला पाहिजे. जसं आत्ता तू आल्या म्हणालीस, आज तू त्यांना थँक्यू म्हणून आली आहेस, तर इथेच मला असं आनंद वाटतोय की आज जो तू ज्यांना थँक्यू म्हणून आली आहेस त्यांचा दिवस खूप छान जाणार आहे. की अरे कोणीतरी हे केलं, रिअलाईज केलं, आमचं अस्तित्व जाणवतंय कोणाला तरी. तर हा विचारच खूप छान आहे. आणि मला असं वाटतं की अवकारिका बघितल्यानंतर सगळ्यांमध्येच हा बदल नक्की घडणार आहे. खरं आहे. आणि ते पावसात तिथे साफसफाई करत होते. एक्झॅक्टली. आणि मला खरंच भरून आलं की हे कोविडच्या काळामध्ये जर बघितलं गेलं तर मला असं वाटतं की बघ फक्त पोलीस, डॉक्टर्स आणि सफाई कर्मचारी जे आहेत ते बाहेर होते, कुटुंबापासून दूर होते. आपण आपल्या घरामध्ये अतिशय सेफ राहत होतो. आपल्या फॅमिली मेंबर्सला सुद्धा आपण त्यांचं काही जर कोविड पॉझिटिव्ह कोणी असतील तर आपण त्यांना हे आयसोलेट झाले लोक आणि आपण त्यांच्या जवळ जात नव्हतो. पण तो कचरा सुद्धा या लोकांनी हाताने उचललाय. म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता एक समाजाची बांधिलकी म्हणून हे लोक आज किती करतायत आणि आपल्याला त्याची कल्पनाही नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेन, तू आत्ता जसं या दोघांना प्रश्न विचारलास की त्यांनी त्या ठिकाणी डोंगरावरती जाऊन तो शूट केला आहे. माझ्या आयुष्यात निसर्ग म्हटल्यानंतर नदी आणि डोंगर, दर्या हे सगळं बघण्यासारखं असतं. कचऱ्याचा डोंगर असतो हे मला माहितीच नव्हतं. आणि हे सगळं शूटच्या निमित्ताने म्हण किंवा अवकारिकाच्या निमित्ताने म्हण मला कळालं की असा मोठा काही कचऱ्याचा डोंगर किंवा अनेक डोंगर असतात आणि जिथे ते लोक काम करतात. तुला खोटं वाटेल, तिथे 1 सेकंद उभं राहून श्वास घेणं पण मुश्किल आहे. आणि तिथे ते लोक दररोज काम करतायत. हॅट्स ऑफ टू त्या सगळ्या लोकांना की ते आपल्यासाठी काम करतायत. आणि ही टीम, ज्या लोकांनी तिथे जाऊन हे काम केलं, खूप अवघड होतं. एक्झॅक्टली. कारण का आपण जरा ट्रेन जर कुठून पास झाली आपण लगेच नाक कव्हर अगं करतो. घरातला कचरा, आपला ओला कचरा आणि सुका कचरा असेल तर आपल्याला आपल्या घरातला कचरा पण वास येतो म्हणून आपण झाकून ठेवतो तो, आणि त्याच्यात हात नाही घालत आपण परत कधी त्या ओल्या कचऱ्यामध्ये. पण हे लोक सगळ्यांचा कचरा उचलतात ग. त्यामुळे ग्रेट सॅल्यूट. खूप छान काम करतायत ते. आणि त्याची कुठेतरी आपल्याला जाणीव असायला हवी. इतका प्युअर आणि प्रामाणिक हेतू आहे. CA अरविंद भोसले सर लेखन आणि दिग्दर्शन सगळंच त्यांनी केलेलं आहे. तर मला असं वाटतं की हा विषय स्वच्छता सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी अवकारिका आपल्या भेटीला येते. अगदी. आणि त्याच्यामध्ये एक सीन आहे ज्याच्यामध्ये काच हाताला लागते आणि यासाठीच आई आपल्याला सांगत असते की काचेचे जे तुकडे आपण जे ग्लास वगैरे फुटले ते बांधून एका ह्याच्यात टाका. आता त्यामुळे क्लिक झालं मला की अरे हा सीन पण दाखवला गेलाय. करेक्ट. लोकांना ओला कचरा आणि सुका कचरा आजही माहितीच नाहीये की ओल्या कचऱ्यामध्ये काय काय टाकायचं असतं, सुक्यामध्ये काय काय टाकायचं असतं. काचा जर का असतील किंवा असं काही असेल, ब्लेड्स असतात, रेझर्स असतात, बऱ्याच गोष्टी अशा आहेत, टाचण्या, सेफ्टी पिन्स, लोक इतक्या गोष्टी कचऱ्यामध्ये टाकतात. हॉरिबल आहे. त्याने इतक्या इंजुरीज, हे तर खूपच बेसिक आहेत. याच्या पलीकडे जाऊन अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे त्यांच्या आयुष्याला धोका आहे. पण खूप छोट्या गोष्टी आहेत ग ज्याची काळजी आपल्याला घेतली गेली पाहिजे आणि आपण ती घ्यायलाच पाहिजे. तर या चित्रपटाच्या माध्यमातून मला असं वाटतं की लोकांना हे कळेल. आणि ट्रेलर तर म्हणजे तो ट्रेलर ही था, पिक्चर अभी बाकी है. मला तुम्हा दोघांना विचारायला आवडेल की कुठला एक सीन ना जो
खूप टच करून गेला आणि विचार करायला भाग पडलं की यार हे आपण करत नव्हतो आणि हे आत्तापासून आपण करणार आहे आणि ॲक्ट करायलाही डिफिकल्ट गेला असा एखादा सीन मला जाणून घ्यायचा आहे. बरेच सीन असतील पण त्यातला एखादा खूप डिफिकल्ट गेला असा कोणता सीन होता? बरेच आहेत खरं तर. वेगवेगळ्या प्रकारचा कचरा वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीनं टाकला जातो आणि मग त्याचं पुढं सगळं विल्हेवाट लावायला खूप अवघड होतं. सो फॉर एक्झाम्पल रस्त्यावरती जे आपले भटकी कुत्री असतात ती ज्या वेळेला मरतात तर त्यांना कोण काढतं? ती कुठेतरी कचऱ्याच्या ठिकाणी पडलेली असतात. म्हणजे तो एक सीन आहे आता फिल्ममध्ये आहे. त्यामुळं ते ज्या वेळेला तसं काहीतरी वास येणारी कचऱ्यात पडलेली एक अशी कुत्र्याची बॉडी असेल त्याला कोण हात लावेल? आणि डेली बेसिसला हे लोक हात लावतात. मी त्यांच्याबरोबर जे काय होतो काही दिवस त्यात मी ते बघितलं. दॅट वॉज व्हेरी व्हेरी सॅडनिंग आफ्टर अ पॉईंट की ते पण लोक शिव्या देत होते त्यांना की अरे किती वेळ झाला लवकर काढ. सो मला असं वाटतं की ह्या गोष्टींचं जास्त म्हणजे त्या जास्त टच झाल्या आणि त्याचेच काही असे इम्प्रेशन्स फिल्ममध्येही आहेत. सो ते तिकडे रिलेट होत होते. सो असं बऱ्याच वेळेला झालंय. पण फिल्म ह्या सगळ्याला घेऊन आपल्याला म्हणजे एज्युकेट करायचंच आहे. जसं ती सांगतीये की एज्युकेशन हा भाग आलाच पण ते एका एंटरटेनिंग मॅनरमध्ये प्रेझेंट करणं जेणेकरून लोक 1.5 तास बसतील बघायला 2 तास बसतील बघायला. तर ते मला वाटतं टास्क सरांनी खूप चांगल्या वेमध्ये हँडल केलंय आणि अशा ज्या काही इन्स्टन्सेस आहेत त्या बऱ्याच गुंफलेत व्यवस्थित. सो अनेक आहेत खरं तर. असं रिव्हील होईल आता सांगितलं की आता अनेक सीन आहेत ऍक्च्युअल मध्ये फिल्म मध्ये. मी जसं सांगितलं की खूप डिफिकल्ट सीन आहेत पण खूप इझिली झालेत. त्यामधला एक मला आठवणारा सीन आम्हाला नाल्यांमध्ये शूट करायचं होतं. त्यासाठी आम्ही रिअल जसं सांगितलं मी रिअल तर आम्ही त्यामध्ये गेलो होतो आणि शूट सीन चालू झाला आणि सीन चालू असताना आमचा एक दुसरा शॉट लागला होता. तो सीन संपला आणि दुसरा चेंज होता आणि आमचे कॉस्ट्युम डिझायनर योगेश गोविल सर ते आले कॉस्ट्युम मला द्यायला आणि मग त्यांनी चेंज करत असताना मार्क पाहिला स्टोमकवर. मलाही माहिती नव्हता. मला काहीतरी वॉर्म वाटला ॲज अन तो ॲक्टमध्ये असल्यामुळे तो मला कळाला नाही की काय झालं. बाहेर आल्यावर कळालं तो मला तिथं मार्क आहे अजूनही मार्क आहे. तो तसाच मार्क आहे. तो ॲसिड कुठेतरी फ्लो होत होता तो वॉटरमध्ये आणि ते वॉटर त्यामुळे ॲसिडमुळे तो बर्न झाला. तो बर्नचा मार्क अजूनही आहे. आणि मी हे विचार केला त्यानंतर की मी एक दिवस उतरलो त्यात. ते तर दररोज उतरतात. आता तर रोबोटिक्स आहेत पण आधी जे लोक उतरत असतील त्यांच्यासोबत काय काय घडलं असेल जे आपल्यापर्यंत आलं नाहीये. खूप डिफिकल्ट गोष्टी आहेत आणि एका गटर कामगार एका गटर योद्धाची भूमिका करणं म्हणजे आय एम व्हेरी लकी आय एम व्हेरी प्राऊड टू डू सच कॅरेक्टर इन माय लाईफ. आणि खूप इझी वेनी झालं. जसं मी सांगतोय नेचरची ब्लेसिंग होती. खूप गोष्टी आजमावल्यात. आजही मी कुठेतरी नदी नाल्यापाशी जातो तर कनेक्ट होतो. ते सेन्सेस ॲक्टिव्ह होतात तिथे ॲज अन ॲक्टर ॲज अन ते त्यामध्ये तो जगलोय आम्ही. आणि गेल्या 3 वर्षांपासून आम्ही फिल्म संपल्यानंतरही सफाई कर्मचाऱ्यांना 6 ते 10 भेटतोय सकाळी जाऊन. आमचं रुटीन आहे ते. कारण दे आर फॅमिली. आम्ही फॅमिली समजतो त्यांना कुठेतरी. स्वतःला कुठेतरी कनेक्ट करतो त्यांच्याशी कारण ते वॉरियर्स आहेत. आपण विसरतोय कुठेतरी. व्हेरी ट्रू. आणि मला असं वाटतं की फक्त ह्या विषयाला घेऊनच हा चित्रपट नाही आहे तर त्याचं एक वेगळं लाईफ पण सुरू आहे सत्याचं. जे त्याला मुलगी आहे त्याला एक फॅमिली आहे आणि एक सुंदर गाणंसुद्धा आहे बाप आणि लेकीचं. तर मला ती फॅमिली म्हणजे आपण एक तर साकारतोय एक स्टोरी आपण दाखवतोय ती म्हणजे सफाई कर्मचारी आणि दुसरी म्हणजे एका बापाची. तर ते साकारताना किती मजा येत होती आणि जी आपली छोटी आहे तिच्यासोबत शूट करतानाचं काय इन्सिस्ट सांगशील मला? एक छान छोटी फॅमिली आहे सत्याची आणि त्यांचं चांगलं चाललंय असं काय वाईट नाही आहे. ते करतायत सगळं व्यवस्थित आणि त्याला 2 मुली आहेत तर त्या दोन्ही खूप सपोर्टिव्ह आहेत. त्याला बापातला तो जे काम करतोय त्याला रिस्पेक्ट करतायत असं नाही आहे की सो ह्या सगळ्या केऑसमध्ये कुठंतरी हे एक असा त्याच्या आयुष्यातला जो काय आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला जो काय छान भाग असतो आपली फॅमिलीच्या बरोबर आपण असणं तो ह्याच्याही आयुष्यात आहे आणि तेवढंच ते काय आहे ते त्याला मोटिवेट करते धरून ठेवते. मे बी दॅट्स हिज बिगेस्ट मोटिवेशन की त्या मुलींच्या बरोबर चांगलं व्हावं माझ्याबरोबर असं आहे असं म्हणजे त्यांना ह्या परिस्थितीत राहायला नको. तो ह्याच कॉमन फिलिंगनी जगणारीच ही फॅमिली आहे
आणि मजा आली त्या दोन छोटी बाल कलाकारांच्या बरोबर काम करायला. तर दोघी खूप चंट आहेत आणि खूप छान काम केले दोघींनी पण. आपण त्यांना म्हणतो बालकलाकार, म्हणजे लहान मुलं म्हणतो, पण सर्वात हुशार ना ते लोक असतात. त्यांना आत्ताची जनरेशन त्यांना बरोबर माहिती की कचरा कुठे फेकायचा आणि काय ते सांगतात बऱ्याचदा की प्लीज इथे फेकू नका किंवा इथे थुकू नका असं बऱ्याच सांगतात. ह्या दोघी कशा होत्या सेटवर असताना? त्या आपण अशा अलर्ट असायच्या पूर्ण वेळ? नाही, त्या पण स्टंट असायच्या, कारण की तेवढ्या कचऱ्यात त्या पण पहिल्यांदाच येत होत्या, त्यामुळे त्यांचं लर्निंग जास्त आहे. लाईक यू सेड, त्यांना बघायला मिळाले म्हणजे त्या खूप सो त्यांना ते आता स्वच्छतेचं मे बी महत्व खूप लवकर कळेल किंवा कळालं असेल असं मला वाटतं. आपल्याला खूप आपण फार ग्रांटेड घेतलं होतं आजपर्यंत, मे बी ॲटलिस्ट मला तरी असं ठीक आहे होते कोणतरी करेल वगैरे. तर त्यांना माहिती आहे की कोण करते आणि कसं करते. सो त्यांच्यासाठी फार ते जास्त एज्युकेटिव्ह होतं. एक इन्सिडेंट आहे, जसं तुम्ही आता विचारलं बाल कलाकार, त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असतं. उन्नती जी लहान मुलगी आहे ती एक प्रमोशनला गेली होती, एका जागेवर गेली होती आणि त्यांनी काय केलं, ती आली म्हणून तिथे पाकळे होते फुलांचे, तिच्यावर केलं आणि फोटोज काढले. आणि सगळेजण म्हणले की तू फोटोमध्ये असे काय रिएक्शन? म्हणले हे काय केलं तुम्ही? मी सांगते तुम्हाला कचरा करू नका आणि तुम्ही हे काय केलं? त्यांनी सगळ्यांना सांगितलं की प्लीज हे झाडा आधी. आणि तिने हातात झाडू घेतला आणि तिने त्यांच्या बरोबरीने ते सगळं क्लीन केलं. येस, वाव. लाईक आय सेड, त्या दोघी रादर जास्त हा मेसेज पुढे नेतील. तेच नाही, बाकी आमची जी प्रोडक्शन टीम आहे दुसरीकडे कुठेही शूट करते, जसं आमचे टेक्निकल टीम असतील, स्पॉटवाले असतील, ईच अँड एव्हरी पर्सन आमची टीम, ते दुसऱ्यांना सांगतात की तुम्ही सेटवर कचरा डस्टबिनमध्येच टाकला पाहिजे. तिथून तो अवकारिकामधनं तो चेंज झालाय. वाव. आणि त्यांनी फक्त त्या सिनेमात ॲक्ट नाही केले तर ते खऱ्या आयुष्यात तो जगतायत आता. सो इथेच आपला विन नाही मला असं वाटतं सर. येस. पण आज अगदी बघशील तर टीममधले सुद्धा प्रत्येक लोक होतेच, आम्ही सुरुवातीपासून सगळे एकमेकांबरोबर बोलतोय, तर जसे आम्ही जोडलो गेलोत एकमेकांना तेव्हापासून सगळेजण चेंज झालेत. आजही जर बघशील तर इतकं आम्ही फिरतोय, प्रमोशन करतोय, पण प्रत्येकाचा कचरा स्वतःच्या बॅगमध्ये त्याच्या बरोबर असतो, कोणी तो इतर कुठेही टाकत नाही. येस. बरं, ही जी वाईफ दाखवली आहे म्हणजे पत्नी, ती कशी आहे, म्हणजे कशी आम्हाला दिसणार आहे? खूप साधी, सरळ आणि स्त्री शक्ती जी आपण म्हणतो की कुठल्याही परिस्थितीत ती आपल्या कुटुंबाला प्राधान्य देते, आपल्या नवऱ्याच्या बरोबरीने उभी राहते, त्याला खंबीर करते. कारण बघ, आयुष्य मला असं वाटतं की चालत असताना ते एक रथाची 2 चाकं आहेत की एक जर नसेल तर अवघड आहे, सगळ्या गोष्टी अवघड होतात. तर नवऱ्याला सपोर्ट करत करत पुढे जाणारी अशी ती स्त्री शक्ती आहे. आणि इथेही ती तेच दाखवायचं काम करते की काही झालं तरी मी तुझ्याबरोबर आहे, तू खचून जाऊ नकोस, तू स्ट्रॉंग राहा आणि फक्त आपल्या कुटुंबाला जप, आपल्या मुलींकडे लक्ष दे. आणि अशा म्हणजे सिनेमांच्या निमित्ताने समोर येतं की घरचं काम करणं पण खूप इझी नाही आहे. म्हणजे तिचं काम संपत नसतं, 24/7 सुरू असतं. आणि मला असं वाटतं प्रत्येक भूमिका आहे ना आपल्याला माणूस म्हणून घडवत असते, आणि ही तर लेवल अप आहे. विराट आत्तापर्यंत इतक्या भूमिका साकारल्या, पण अवकारिकामधली ही भूमिका सत्याची, तिने तुझ्यामधली एक गोष्ट बदलली आहे प्रॉमिनंटली, ती काय असेल? आणि मी तुला आत्ता पण बघते ट्रेलर लॉन्चला, तू असा एकदम सेहमा हुआ म्हणजे दिसतोयस आम्हाला, एकदम शांत. कारण का भूमिका तशी असेल तर आपण तसा आपला ऑरा असतो, जितकी भूमिका असेल तोच ऑरा आपण घेऊन चालायचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली लाईक यू सेड. आता ही फिल्म आपण रेग्युलर इतर कमर्शियल्स किंवा इतर कुठल्याही फिल्म करतो त्याच्यासारखी नाही आहे, तुम्हाला कळलंच असेल. ही थेट हा विषय आणि याची समस्या मांडणारी फिल्म आहे. बऱ्याच अंगाने एज्युकेटिव्ह आहे किंवा ती पुढं कुठेतरी एक पॉझिटिव्ह चेंज खऱ्या आयुष्यात लोकांच्या येईल या हेतूने बनवली गेलेली आहे. सो ह्याच्यात आपण मजा मस्ती करून हा आपण सिरियस टॉक नाही करू शकत. आणि माझी जी जबाबदारी होती, माझं काम जे होतं ते शेवटच्या कट नंतर संपलेलं आहे, पण मला ते अजून कुठंतरी माझ्याबरोबर ते कॅरेक्टर ऑफकोर्स राहिलंय. कारण की ज्यावेळेला आपण परत सगळ्यांना भेटतो त्यावेळेला ते आठवतं की तिथं कुठल्याही प्रकारची मज्जा मस्ती नव्हती सेटवरती, इतकं सिरियस होतं. कारण की लिटरली टाइम फ्रेम कमी असायची शूट करायला, कारण की त्यांचं काम थांबायचं, त्या डम्पयार्ड असतील किंवा SRAच्या स्कीम्स असतील. सो इट वॉज व्हेरी स्पेसिफिक आणि टाइम ड्रिव्हन. म्हणजे 2 तासातच हे करायला लागेल आता इकडं, नाहीतर त्यांच्या आयुष्यात खूप मोठा 2 तासाचा लॅग होतो किंवा कामाचा लॅग होतो.
सो तिथं असं काही दंगा मस्ती मज्जाचा काही मुद्दाच नव्हता. हे आपल्याला असंच दाखवायचं आहे, त्यांच्याबरोबर कसं घडतं तसं. सो ते फार सिरियस इन द पॉझिटिव्ह वे, बट त्यामुळेच तर ते तिथं करू शकलो, कारण की तिथं आपण 10 दिवस आरामात सेट लावलाय असं नव्हतं ना, की तेवढाच फ्रेम आहे. सो त्यामुळे तिथली एक सिरियसनेस त्या कॅरेक्टर बरोबर आलीच आहे, कारण की त्या कॅरेक्टर थ्रू आपण ते जग मांडतोय. आणि त्या कॅरेक्टरला जे चॅलेंजेस होते ते त्या एक्सपिरियन्शियल फॉर्मॅटमध्ये येतात. आणि मी काही काळ त्यांच्याबरोबर, सरांनी सांगितल्यामुळे मी 10-12 दिवस त्यांच्याबरोबर त्यांचं सगळं कामही केलंय. मी रस्ता साफ केला, गटार साफ केलं, त्यांच्याबरोबर ते करून बघितलं, कारण की त्याचं आव आणणं फार अवघड आहे. म्हणजे केसरीमध्ये स्पोर्ट्समन मी आहे, त्यामुळे मला फक्त स्पोर्ट बदलला होता, पण मला जग माहिती होतं. ह्याच्यातलं काहीच माहीत नव्हतं. घरी काय साफसफाई करेल तेवढीच, किंवा कधी काय क्लेनलीनेस ड्राईव्हमध्ये पार्टिसिपेट कधीतरी करणार आपण. सो त्याच्या पलीकडे आपण काय करतो. सो ते शिकणं फार टीडियस म्हणणार नाही मी, पण फार एक्सक्रुशिएटिंग होतं. कारण की तुम्हाला तुमचे सगळे तुम्ही बांधलेले सगळे स्वतःच्या बद्दलचे इक्वेशन्स तोडून तुम्ही तिथं उतरणं हा मोठा चॅलेंज होता. बट मला असं वाटतं की ज्या जबाबदारींनी सर हे फिल्म घेऊन आलेत, त्या कन्व्हिक्शन पोटी ते आपोआप मलाही, म्हणजे आय वॉज कन्व्हिन्स्ड की आता हे करावंच लागेल आणि ती माझी जबाबदारी आहे ॲज अन ॲक्टर. सो एक मेजर बदल असा आला आहे की मी कुठल्याही प्रकारे ग्रांटेड घेत नाही की हा कचरा डिस्पोज होणारच आहे. ती ओनरशिप माझ्या कचऱ्याची ॲटलिस्ट मी घेतोय. जसं ती सांगते की सगळेजण आपापला कचरा टाकतात व्यवस्थित, किंवा वर्गीकरण जे आहे ते नियमाने होते. ते आपल्याकडे उशिराच आलं, पण आपण करतोय. सोप्या गोष्टीच मिस होतात, आपण सोप्या गोष्टींनाच डावलतो. आणि ओव्हरऑलच एक अवेअरनेस आलाय अबाउट व्हॉट यू आर लिटरिंग, और तुम्ही काय निगेटिव्हली कॉन्ट्रीब्यूट करताय या याच्यात, तर ते नक्कीच झालंय. आणि ऑफकोर्स रिस्पेक्ट वाढलाय जे साफ करतात त्यांच्यासाठी. खरंय. आणि ऍक्टर म्हटल्यावर प्रत्येक भूमिकेचं बॅगेज आपण नाही घेऊ शकत. एक भूमिका झाली की तो परत स्लेट क्लीन करून परत नव्याने स्टार्ट करायचं. सर, मला तुम्हाला विचारायला, प्रिन्सिपल आपले आहेत तिथे, ह्यांचं कामं कशी झाली आहेत, काय सांगायला ऑन कॅमेरा? ऑन कॅमेरा खूप परफेक्शन आलेलं आहे. खूप मेहनत घेतली यांनी, कारण बऱ्याच ठिकाणी असे लोकेशन्स होते जिथं खरंच वास यायचा सगळीकडं. जिथं रोहित म्हणलं डिफिकल्ट एव्हरीथिंग, पण मी खूप शुअर आहे अबाउट इट. मला खूप सिन्सिअर टीम भेटली. जेवढे कोण जुडलेत नाही यामध्ये, ॲक्टर्स, टेक्निकल टीम असेल, संगीतकार असतील, जे काय आहेत ते खरंच म्हणजे मनाने जुडलेले लोक आहेत त्याच्यामध्ये. मला कुठेही त्रास कोणत्याही ॲक्टरचा झालेला नाही आहे, ना कोणत्या टेक्निकल टीमचं झालं, बिलकुल झालेलं नाही आहे. मला असं वाटतं असा सिनेमा होतो का, फॅमिलीच वाटते आम्हाला एक खूप. आणि ह्याचा इम्पॅक्ट आहे ना शूटिंगवर पण झाला. सिनेमा 7-8 दिवसा अगोदर कम्प्लीट झाला शूट होऊन. म्हणजे इतकं डेडिकेशन होतं ना त्यामध्ये की जे पाहिजे ते मला भेटलं. मला या गोष्टी हव्याच. म्हणजे डम्पॅडला जायचं होतं. मला वाटतं जेव्हा विराटचा एक सीन होता स्टार्टिंगचा, आणि तो तिथं फ्लेम्स होतो त्या केमिकलच्या वगैरे, काळजी तर फार महत्त्वाची की घेणं गरजेचं आहे. ॲक्टरची काळजी घेणं आपलं फार एक प्रायोरिटी तीच होती. काही एक स्पेस भेटला आम्हाला तिथं की तिथं हा शूट करू शकतो. मग विराटने विचारलं त्याने की फ्लेम येतात सर वगैरे, मग ते रेडी झाले एका पर्टिक्युलर त्या जागेवर. मग ह्यात मला काय दिसलं की मला जे हवं हे ॲक्टर देतात ते, आणि मला जे पोहोचवायचं आहे, जे लोकांना सांगायचं आहे, तेही मला मिळतंय. मग याच्यामुळे काय होतं की ना, ते एक बिलिव्हनेस म्हणू शकतो, एक करेक्टिव्ह विषय म्हणतो ना, हा बाबा हे असं असतं, ते लोकांपर्यंत पोहोचायला फार इझी झालं. आणि इतकं स्मूथली झालं, आणि ॲक्ट इतका चांगलं झालेलं आहे लिटरली. म्हणजे शूट करताना देखील आणि बघताना देखील माझ्या अंगावर काटायचं हे सगळं बघत असताना. त्यामुळे डेफिनेटली खूप चांगली टीम आणि मस्त ॲक्टर सगळे भेटलेत. येस. आणि बॉन्डिंग महत्त्वाचं आहे, कारण का आपण गिव्ह अँड टेक आहे ना, कळून येतो. जर आपलं पटत नाही आहे समोरच्या सोबत, तर तो कनेक्ट नाही दिसत. तुमचं कनेक्ट कसं झालं आहे दोघांचा, विराट आणि रोहित? ॲक्च्युली खूप शिकायला मिळालं मला त्यांच्याकडनं, आणि ही इज व्हेरी गुड ॲक्टर. ॲक्टिंग वाईज, ॲज अन पर्सन वाईज खूप शिकायला मिळालं. आणि बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे आमचा. तुम्ही जसं सांगितलं, दिस इज आवर फॅमिली आहे ती, आणि ती राहणार. फिल्म पुरती नाही आहे ती नंतर सुद्धा फॅमिलीच राहणार. आणि खूप इमोशनल कनेक्शन आहे सगळ्यांचं, प्रत्येकाचं इमोशनल कनेक्शन आहे. इवन आमची टेक्निकल टीमसुद्धा, आमचे जे असतील बाकीचे हे साऊंडची टीम असेल, प्रत्येक BGM, आता BGM आमचं साऊथला चालू आहे, तरी पण आमचं इतकं कनेक्शन आहे की तो फोन करतो की हॅव यू हॅड फूड या. म्हणजे इतकं खूप कनेक्शन एकदम स्ट्रॉंग आहे आमचा. आणि दिस इज आवर फॅमिली, आणि हे असंच राहणार.
आणि फॅमिली दिसली आम्हाला ट्रेलर लॉन्चला. सगळे एकत्र होते, मस्त छान मॅचिंग कपडे सगळ्यांनी घातलेले, अवकारिका असं लिहिलेलं होतं. आजही सेम तसंच आहे. सो फायनली हा चित्रपट येतोय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणि खरंच एक आय ओपनर आहे. म्हणजे आय गेस मुन्नाभाई MBBS मध्ये तो सीन आहे की ते काका सफाई करत असतात आणि तो असं त्याच्यातून जादू की झप्पी. हां, एक आहे ना, थँक्यू कॅम्पेन आपण सुरू केले. जे सफाई कामगार आहेत, सफाई योद्धा म्हणून, त्यांसाठी आम्ही थँक्यू कॅम्पेन सुरू केले आणि एक सेल्फी विथ द सफाई कर्मचारी. कसलं भारी आहे. आणि खूप जण आता सेल्फी यायला लागले ते. आणि थँक्यू कॅम्पेन मला वाटतं अराउंड 10,000च्या वर आपण थँक्यू कार्ड दिले त्यांना की तुम्ही जे काम करता हे खूप भारी, चांगले मेहनत करता, हे आमच्यासाठी आमची सुरक्षितता करता आरोग्याची वगैरे. आणि त्यांना ते लेटर आम्ही दिले आणि दे आर फिलिंग व्हेरी हॅपी. येस, कुठल्याही कॉर्पोरेट कंपनीमध्ये जसं आपण अप्रिसिएशनसाठी थांबलेलो असतो ना, त्यांनाही ते लागतं म्हणजे अजून मनापासून काम करायला, की आपलं म्हणून काम करायला. सो हे खूप भारी गोष्ट तुम्ही करताय सर आणि थँक्यू आम्हा सगळ्यांनाही अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी. आणि अवकारिका येतोय फायनली. प्रेक्षकांना काय अपील करेन का, अपील करून ऑलमोस्ट आता झालं आहे, पण आपलं एक काम आहे की त्यांना सांगायचं की थिएटरमध्ये या आणि तेव्हा आल्यावरच कळेल की अवकारिका काय आहे. अवकारिका येतोय, एक चांगला सिनेमा 1 ऑगस्ट 2025 रोजी तुम्ही बघताल तर डेफिनेटली खूप चांगलं वाटेल. एक चांगला सिनेमा, एक खूप चांगला झालेला आहे. म्युझिक वाईज आपण म्हणतो ओव्हरऑल पॅकेज आहे सिनेमामध्ये. सिनेमाचे तुम्ही फुटेज बघताल, म्युझिक बघताल, एक एक फुटेजवर जितकं आम्हाला काम करत तेवढं आम्ही काम केलेलं आहे. मला वाटतं तुम्ही नक्की बघा. 1 ऑगस्टला येतोय हा सिनेमा अख्ख्या महाराष्ट्रात. धन्यवाद. येस, ज्याला सिविक सेन्स आहे किंवा ज्याला नाही आहे, या सगळ्यांसाठी ही फिल्म आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवर्जून ह्या विषयावरती एक रिथिंक करायला लावणारी ही फिल्म आहे. आणि एक जबाबदारी म्हणून आपण सरांनी ही केलेली फिल्म आहे. तर मला असं वाटतं की ती ऑडियन्सला पण फिल्म बघितल्यावर वाटेल की ही आपली जबाबदारी होती की हा मेसेज इतरांपर्यंत पण पोचवावा. अगदी सोपा साधा मेसेज आहे, असं काही त्याच्यात वेगळं कॉम्प्लेक्स नाही, पण आपण सोपीच गोष्ट करत नाही आहे. आणि ती केली नसल्यामुळं काय होऊ शकतं ह्या सफाई योद्ध्यांच्या आयुष्यात आणि इन रिटर्न एन्व्हायरमेंटमध्ये त्याचा काय केओस व्हायला लागला आहे, ह्याला एका एंटरटेनिंग पद्धतीने बांधलेली एक छान कलाकृती अरविंद भोसलेंची तुमच्यासमोर 1 ऑगस्टला येते. अतिशय उत्तम गाणी आहेत. श्रेयस देशपांडेंनी अत्यंत उत्तम काम केलेलं आहे. साऊथमध्ये जे आपले आहेत ज्यांनी BGM केलेत त्यांचा एक वेगळा फ्लेवर आणला आहे. सो सरांनी खूप वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स पण केलेत इन टर्म्स ऑफ मेकिंग ऑल्सो. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या कारणांसाठी तुम्ही अवकारिका 1 ऑगस्टला प्लीज थिएटर्समध्येच बघा. एक सुंदर अशी कथा, मनोरंजन, त्याच्यानंतर एक सामाजिक प्रबोधन करणारा प्युअर आणि प्रामाणिक विषय, स्वच्छता, ज्यामध्ये खूप छान सुंदर लिहिलेली गाणी, अतिशय उत्कृष्ट म्युझिक, खूप ग्रेट सिंगर्सनी गायलेली गाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आपलासा वाटणारा आणि एक काळजाला भिडणारा असा चित्रपट आहे अवकारिका. मला असं वाटतं की मराठी सिनेमामध्ये एक मास्टरपीस आपल्या समोर येत आहे. तर जरूर सर्वांनी पाहावा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या चित्रपटगृहांमध्ये हा प्रदर्शित होत आहे. तर जरूर बघा अवकारिका 1 ऑगस्ट 2025 रोजी. फुल ऑफ पॅकेज, द व्हॉइस ऑफ एन्व्हायरमेंट, द व्हॉइस ऑफ गॅलेक्सी, द व्हॉइस ऑफ अर्थ येतोय 1 ऑगस्टला. अवकारिका तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. मला अजून एक ॲडिशन करायचं आहे. या सिनेमाला आत्ता तेलुगू, कन्नड आणि हिंदीची ऑफर आहे डबिंगसाठी. सेंट्रल गव्हर्नमेंटही डायरेक्ट आता कम्युनिकेशनमध्ये आहे. त्यांनी असंही म्हटलं की जेव्हा रिलीज होईल डेफिनेटली इवन ते PM आणि प्रेसिडेंट हा पण स्वच्छ भारतचा लोगोही त्यांनी दिलेला आहे वगैरे. अशा बऱ्याच घडामोडी पुढे सरकतात त्या निमित्ताने. अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी की मराठी चित्रपट इतका छान बनलाय आणि तो इतर भाषांमध्ये येतोय. सो थँक्यू सो मच सगळ्यांना आणि खूप खूप मनापासून शुभेच्छा अवकारिकासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.